शुभ दिवस. उष्माघाताची हेट स्ट्रोक्स अर्थात प्रमुख लक्षणे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा पहिलं लक्षण म्हणजे शरीराचे टेम्परेचर अथवा तापमान 104 पेक्षा जास्त असू नये. 104च्या वर गेल्यास हे डेंजर असते, धोकादायक असते. काय होतं, उष्माघाताची लक्षणे पाहिल्यास काय होते, त्वचा ही गरम होते, कोरडी पडते आणि तीव्र स्वरूपाचे डोके दुखते. कधी कधी तर चक्कर सुद्धा येते. मळमळ उलट्या होतात, हृदयाचे ठोके वाढतात आणि तेही वेगाने. अशी काही उष्माघाताची लक्षणे आहेत, हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्वचा गरम होते, त्वचा कोरडी पडते, तीव्र स्वरूपात डोकं दुखते, चक्कर येते, उलट्या आणि मळमळ होतात आणि हृदयाचे ठोके वाढतात. मित्रांनो, ही एक गंभीर अशी वैद्यकीय आणीबाणी आहे असे समजायला काय हरकत नाही. कारण यात व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो किंवा फेफरे येऊ शकतात. अशा उष्माघातामध्ये टेम्परेचर वाढल्यानंतर व्यक्ती बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. तसेच फेफरे येऊ शकतात, नवे येतात, विशेषतः पायामध्ये किंवा पोटामध्ये पेटके येतात. अशा वेळेस रुग्णाला अशी लक्षणे दिसतात. असे रुग्ण आढळल्यास रुग्णाला त्वरित सावलीत घ्या आणि सुतीत ओल्या कपड्याने त्याचे शरीर स्वच्छ पुसून घ्या. ही आपली जबाबदारी आहे. हे मी का सांगतोय, आपल्या काळजीपोटी नव्हे, तर हे एक जबाबदारी म्हणून सांगतोय. थोडक्यात काय, हा व्हिडिओ मी काळजीपोटी बनवलेला आहे आणि हे काळजीपोटीच सांगत आहे आणि हे माझी जबाबदारी आहे. तेव्हा 29 एप्रिल ते 12 मे दरम्यान सकाळी 10 ते 3 या वेळेत कोणत्याही व्यक्तीने घराच्या बाहेर पडू नये आणि जर पडल्यास डोक्यावर टोपी, छत्री वगैरे घ्यावी. कारण या काळामध्ये तापमान 45 ते 55 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. तेव्हा काळजी घ्या, स्वतःचीही काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. रुग्ण आढळल्यास त्याला सावलीत घ्या आणि थंड स्वच्छ पाण्याने त्याचे शरीर पुसून घ्या. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ होता होईल तेवढं जास्तीत जास्त मोबाईल नंबरवरती आणि ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. ही आपली जबाबदारी समजा, हे आपलं कर्तव्य समजा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तेव्हा 29 एप्रिल ते 12 मे या दरम्यान जो हाय अलर्ट जारी केलेला आहे, तेव्हा ही काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. तेव्हा उष्माघाताची लक्षणे पाहत असताना काय होतंय, त्वचा गरम होते, त्वचा कोरडी पडते, तीव्र स्वरूपात डोकं दुखतं, चक्कर येते, कधी कधी उलट्या आणि मळमळ होतात आणि हृदयाचे ठोके वाढतात. प्रचंड प्रमाणात घाम येतो, थकवा येतो, सततचा घाम येत राहतो. बघा, ही उष्माघाताची लक्षणे आहेत. तेव्हा यावर उपाय काय करायचा? एक, मुबलक पाणी प्या, भरपूर पाणी प्या. कसे मुबलक म्हणजे किती? तर मुबलक पाणी पिणे म्हणजे किती? तर मुबलक पाणी प्या म्हणजे एक, स्वतःची लघवी ही पाण्यासारखीच झाली पाहिजे.
आणि लघवी ही गरम होता कामा नये. लघवीचा रंग पिवळसर होता कामा नये. लघवी करताना वेदना किंवा जळजळ होता कामा नये. उन्हाळी लागता कामा नये. जर लघवीची दुर्गंधी येत असेल, जळजळ होत असेल, वेदना होत असतील आणि लघवीचा रंग बदललेला असेल, लघवी ही पाण्यासारखी होत नसेल, तर समजून जा की आपल्या शरीराला कुठंतरी पाणी कमी पडते, पाण्याची गरज आहे. पाणी आपण जास्त प्यायला पाहिजे. तेव्हा हे इतरांनाही सांगा आणि स्वतःही पाणी भरपूर प्या. लघवी ही पाण्यासारखीच झाली पाहिजे. लघवी ही पाण्यासारखीच झाली पाहिजे. लघवीचा रंग बदलता कामा नये. लघवी पिवळसर झाली नाही पाहिजे. लघवीची दुर्गंधी आली नाही पाहिजे. आणि लघवी करत असताना जळजळ किंवा वेदना उन्हाळी होता कामा नये. जर असे लक्षण दिसल्यास आपण समजायचं की आपल्या शरीराला पाणी कमी पडते आणि मग लगेचच पाणी प्यायला सुरुवात करा. एवढी वेळ येऊ देऊ नका. आतापासूनच पाणी भरपूर प्यायला सुरुवात करा. लक्षणे दिसायच्या आधीच एक रिक्वेस्ट, नम्रतेची विनंती. तेव्हा पाणी भरपूर पित राहा. जर ही लक्षणे दिसली तर आपल्या शरीराला पाणी कुठंतरी कमी पडते हे लक्षात ठेवा आणि पाणी भरपूर प्या. सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात किंवा थेट संपर्कात जाऊ नका. सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात किंवा थेट संपर्कात जाणे टाळा. तसेच आहारामध्ये कवळ्या काकडीचे सेवन मुबलक प्रमाणात करा. दिवसातून 3 वेळा केले तरी चालेल. कवळ्या काकडीचे सेवन दिवसातून 3 वेळा केलं तरी चालेल. कवळी काकडी बारीक चावून खायची सकाळ, दुपार, संध्याकाळ. काहीही फरक पडत नाही. तुमचे शरीर आतून थंड राहील. तेव्हा खरबूज असेल, टरबूज असेल, त्यांचा गर हे अत्यंत महत्वाचा आहे. गर खात चला. खरबूज किंवा टरबूजाचा गर खात चला. नसल्यास कात्रीचे सेवन मुबलक जरी केले तरी तुमचे शरीर आतून थंड होण्यास मदत होते, हे लक्षात ठेवा. काकडी ही कवळी असावी आणि दिवसातून 3 वेळा खायची. मित्रांनो, 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तास काकडीच्या वरून पाणी पिऊ नका. नाहीतर पोट बिघडण्याची शक्यता असते. एक अर्धा तास तरी कमीत कमी पाणी पिऊ नका कवळ्या काकडीवरनं आणि दिवसातून 3 वेळा काकडी खा. घरामध्ये असाल तर ठीक आहे, घरातील हवा खेळती ठेवा. घरातील हवा खेळती ठेवा आणि घराच्या बाहेर जायचे झाल्यास एकतर जाऊच नका, पण जर गरज भासली तर डोक्यावरती छत्री ठेवा, टोपी ठेवा. टोपी वापरा आणि डोळ्यासाठी खास गॉगल वापरा. ही काळजी घ्या. आणि शक्यतो सुती कापड हलकी आणि तेही पांढऱ्या रंगाची वापरा. पांढऱ्या रंगाची कपडे परिधान करा. कापड ते सुती असावं, हलका असावं आणि पांढरा रंग असावं. पांढऱ्या रंगाची सुती कपडे वापरा. तसेच इनर्जल लिक्विड जे मेडिकल मध्ये उपलब्ध असतं, इनर्जल लिक्विड किंवा ओआरएस लिक्विड, ORS दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी प्या. नसेल तर ORS मेडिकल दुकानामध्ये अवेलेबल असते. ती ORS पावडर घ्यायची आणि ती पावडर संपूर्ण 1 लिटर पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी दिवसभर थोडं थोडं पित राहायचं. याने देखील तुमच्या शरीरामध्ये एनर्जी वाढण्याला मदत होते. तेव्हा ORS ही पावडर मेडिकलच्या दुकानामधून आणून 1 लिटर पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी दिवसभर प्यायचं. ही काळजी घ्या. त्यामुळे तुमची एनर्जी, ऊर्जा वाढेल. अशक्तपणा किंवा थकवा जाणवणार नाही, हे नक्की. तसेच जिरे आणि धण्याचे पाणी
दिवसातून 3-4 वेळा प्यायला काय हरकत नाही. जेवढं तुम्ही जास्त पाणी प्याल जिरे धने यांचे दिवसातून 2-3 वेळा, तर तुम्ही काय करा, जिरे आणि धने यांचे पाणी दिवसातून 3-4 वेळा प्या. नसेल तर ताकचे सेवन करा, ताक प्या. तेव्हा ही काळजी घ्या. कारण 29 एप्रिल ते 12 मे च्या दरम्यान सकाळी 10 ते 3 या वेळेस कुठल्याही व्यक्तीने घराच्या बाहेर पडू नये असा हाय अलर्ट जारी केलेला असल्यामुळे आपण उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करायचा यासाठीच खास हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. तेव्हा पूर्णविराम घेतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील नवीन विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.